जसा रणवीर या ठिकाणी चेअरमन होता, कुणालाही त्रास झाला नाही, फक्त शिस्त लावत असताना काही जणांना वाईट वाटलेलं आपण. आता त्याला नाही इलाज आहे, मी तरी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की काही ना काही बाजार समितीला शिस्त पण लागणं गरजेचं. आता उगाच कुणाचे तरी पैसे जास्त दिवस ठेवणे, कुठंतरी चुकीचा व्यवहार करणं, आता ह्याच्या बाबतीमध्ये शिस्तच लावायची नाही, किंवा बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्याकरता शिस्तच लावायची नाही, तर मग ह्याच्यात पण संस्था कुठली दिलीप शेठ चालणं कठीण आहे. आता शेस काय जणाला कडक केलं म्हणून काय जण कुचकुच असते. आता मला माहित आहे कोण बोलते काय, मी त्याच्यामध्ये जात नाही. आणि मी काय दुसऱ्यासारखे लायसन रद्द करून कुणाचे बोर्ड पण लावलेले नाही तिथे चौपाटीवरती, आणि मला कुणाला बेइज्जत पण करायचं नाही, त्या भावनेतला मी नाही. कारण ज्या पद्धतीनं ही बाजार समिती आदरणीय देशमुख परिवाराच्या जागेत उभारली, आणखी त्यांना बिचारांना मोबदला नाही, त्यांचं जर कोणी नाव घेतं का नाही काय की मला ती दुर्द वाटतं की एवढं मोठं घरानं त्यांचं एवढं परत नंतर अडचणी झाल्या. ते ही तर एक शासकीय बाजार समिती आहे. या बाजार समितीला काही जण खासगी मालमत्ता समजत होते. असं तर आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही. खेडीमेडीमध्ये ही बाजार समितीचा कारभार चालला, आणि शिवाय मला गर्व नाही किंवा गमेंट नाही. माझ्या सोपान राऊतांच्या जागेमध्ये, विठ्ठल राऊतांच्या जागेमध्ये, आजोबा वडिलांच्या हा एक सेपरेट बाजार समिती स्वतःच्या कुटुंबाची एक केलेली. एवढं धाडस पण मी करणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे, आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे की बाबा इथं माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून मी तिकडे केली. आता त्या ठिकाणी मला एक स्वतंत्र व्यासपीठ आहे, एक हक्काचं, एका माझ्या कुटुंबाचं. इथं काय आम्ही मक्तेदारी वगैरे काही समजत नाही, किंवा हे सरकारी मालमत्ता असते. आज हे जे तर उद्या कुणाची तर असणार आहे. परंतु या सगळ्या शासनाची धोरणं, किंवा या तालुक्याचं लोकप्रतिनिधी होणं, किंवा बाजार समितीचा चेअरमन असणं, किंवा एखाद्या नगरपालिकेतलं एखादं पद असणं, पंचायत समिती, ह्याचे सगळे अर्थ वेगवेगळे आहेत. आता मीडिया पण आहे म्हणून मी थोडं बोलतो, कारण या ठिकाणी ज्या बाबा काका तुम्ही म्हणताय ना की चांगला प्रशासक, मला एकच लक्षात येत नाही की नेमकं चांगल्या वागणाऱ्याच्यात नावानं का बोलतात ती मला काय कळत नाही. काय ह्याच फक्त मनापासून दुःख होतंय. माझी आणखीन ही नम्रतेची विनंती आहे व्यापारी बांधवांना, हमाल बांधवांना, मी असेल किंवा माझा परिवार असेल, नाना राऊत असेल, रणवीर असेल, आमच्याकडनं कुणाला ज्या वेळेस विनाकारण उपद्रव होईल, कारण म्हणजे 99.99 आमच्याकडनं कधीच काय होणार नाही, पण आमचं नरड पण कापायला लागलं तर मग तिथं श्रीकृष्णाला सुद्धा 100 पाप केल्यानंतर कुच्चा द्यावा लागला. त्यामुळं मी मग त्याच्या पुढचं पण आहे बाबा काका. म्हणजे मी काय इतकं ग बसणाऱ्यापैकी नाही. कृष्णजी देवाचे अवतार आहेत, त्या देवांकडे बघून तर आपल्याला करावं लागेल. आम्हाला खात्री आहे तुम्ही जेवढे धाडशे तेवढे दिलदार पण आहे. दिलदार आहे, हळवा आहे. माझी हात जोडून विनंती आहे बाबा काका, इथला व्यापार वाढण्याकरता काही सांगा. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्याकरता प्रक्रिया युनिट उद्योग उभा करा, ताकदीनं उभा आहे. आता दिलीप शेठ सारख्याला धाडस दिलं. दिलीप शेठला आणखीन पण विचारा त्यांना. माझं त्यांचं व्यापारात भांडणं होत्यात, काय वेळेस वाद होता आमचा व्यावहारिक दृष्ट्या, पण त्यांना मी शब्द दिलेला आमच्या जोपर्यंत आमची राऊत पिढी आहे सगळी तोपर्यंत दिलीप शेठ काळजी करा नका. झोपेतनं आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगून जाऊ, त्या गांधी घराण्याला जर काही व्यवहारात अडचण आली तर आपल्या सगळ्यांना धावून त्या ठिकाणी जायचं, कुठली अडचण यायची नाही. ही शब्द मी दिलेला आहे, तो शब्द तद्दोतच आमचं घराणं पाळून दिलीप शेठ. त्यामुळं या ठिकाणी व्यापार करत असताना ज्यांना उद्योग करायच्यात, कारण आम्ही पूर्ण आमचं घराणं हक्क ताकदीनं उभारतो या ठिकाणी. त्या पाठीशी शेतकऱ्याला भाव द्या, चांगलं प्रामाणिकपणानं या ठिकाणी व्यवसाय करा. आता काय जण काय तर आगाऊपणा करतात, मग आम्हाला सापडतात. आता आम्ही काय बोललं की मग काय जणाला राग येतं. शिस्त लावणं हे काय गुन्हा आहे का? आणि मग त्याचा अपप्रचार करते. आता कोण अपप्रचार करतंय, कोण काय करतंय सगळं मला माहित असतं. तरी सुद्धा मी म्हणलं का नाही म्हणजे कधी काय बोलत नाही, काय नाही. आता पांडे चौकातून रोहित पवार सारखा नालायक माणूस उगाच बकबक करत होता का? कुणीतरी बार्शीतल्या एका XY नेत्याला टाकाटाकी करत काय बातमी दिलेली ते मला माहित आहे. तशी रेकॉर्डिंग काय देऊ का तुमच्याकडे? छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पण मावळा आहे. बहिर्जी नायकासारखी यंत्रणा महाराजांनी जी लावली होती ना, ती कशी लावायची मला त्याचं ज्ञान आहे. माझी पण एक अधिकृत टीम आहे 6 जणांची. पण मला इतके कुणाचे चाडे ऐकून काय करायचं नाही, काय नाही. फक्त गैरसमज डोक्यातलं काढून टाका. स्पर्धेमध्ये जगायला शिका सगळेजण. आता स्पर्धा आहे. तुम्ही जर या ठिकाणी असं म्हणले की कुणी व्यापार केल्यानंतर आता म्हणले की राऊताशिवाय सौदा निघत नाही, आता काय आमचा संबंध आहे? सगळे 50-50 खरीददार असतात, सगळे जर असतात. उलट
आम्ही कॉम्पिटिशनला उतरलो म्हणून 25 तालुक्यातनं माल आला. आता काय काय खरीददारांनी चर्चा केलेली आहे बाबा काका. मी सगळ्या व्यापाऱ्यांच्या म्हणजे मी काय करणार नाही त्याला अनिलराव, मी अजिबात मी त्याच्यावर नाराज होणार नाही. उलट बोलून त्याला समजून सांगेन व्यापार कसा असतो. ज्या वेळेस एखाद्या बाजार समितीमध्ये खरीददाराची संख्या ताकदीनं वाढल, मोठे खरीददार या ठिकाणी येतील, त्याच वेळेस बाजारामध्ये माल मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे, ही समजून घ्या. कंजेस्टेड मन कुणी ठेवू नये. आणखीन माझ्यासारखे इथं रणजित सारखे 10-15 खरीददार येऊ द्या, तुम्हाला मी सांगतो. आणखीन आता कादरबाई डाळ मिल करायला लागले आहेत, खटोड डाळ मिल करायला लागले आहेत, या पुढे आणखीन 10-15 जण डाळ मिला करा तुम्ही. मी हे ताकदीनं उभारतो तुमच्या मागे. किती तुम्हाला सबसिडी पण आणून देतो सरकारकडनं. आणखीन आता दूरदोन सोयाबीन मध्ये 2 वर्ष जरा गडबड झाली, असल्या वादळामध्ये सुद्धा दिलीप गांधी टिकले. तुम्हाला धन्यवाद देतो दिलीप शेठ, तुम्ही दिलीप शेठ तुमच्या मागे सुद्धा मी नाव घेतो. आणि कधी पण अडचणी येऊ द्या, तुमच्यासाठी माझा दरवाजा खुल्ला आहे. राजभाऊ मला एवढं पाहिजे, नाही दिलं तर मग मला सांगा. का तर धाडसाने मी सांगितलं तुम्हाला गरज नाही पडणार नाही, पडू पण नाही, आणि पडली तरी आम्ही तुमच्या पाठी माग. आणि असंच व्यापाऱ्यांच्या पण माग आहे, शेतकरी बांधवांच्या. फक्त जी मन थोडं काय काय जणांचं होतं ना. आता कसं आहे बाबा काका, काय काय जणांना उगाच 50,000 रुपये गाडीला मिळू वाटतं. आता नाहीत मिळणार, नाही मिळणार. आता तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये 2-3 हजार रुपयात नफा मिळणार आहे. इतकी कॉम्पिटिशन आहे बार्शीमध्ये पण आहे, राज्यात आहे, देशात आहे. पहिले दिवस गेले, गाडीला 50,000 रुपये मिळवायचे किंवा काय. आता नाही ते दिवस, तुम्हाला मी खरं सांगतो सगळ्यांना. आणि वास्तव मी सगळीकडे बाहेर सांगणार आहे, इतकी कॉम्पिटिशन. आणि बाजारपेठेतच नाही, किराणा दुकानामध्ये, पानटपरीमध्ये, चहाच्या गाड्यावरती त्या ठिकाणी एक दिलखुलास पुढे या. कॉम्पिटिशन मध्ये जीवन जगायचं सगळेजण शिका. आणि या बाजार समितीचं उत्पन्न वाढवून भविष्यामध्ये मोठा व्यापार कसा होईल, आपले 10 कोल्ड स्टोअरचं आम्ही स्वप्न बघितलं ते कसं पूर्ण होईल, मनुके कसे शेतकऱ्याचे ते तर मोफत ठेवता येतील, त्या ठिकाणी मनुक्याचे सौदे कसे सांगलीचे पंढरपूरचे व्यापारी आणता येईल, हे बघा. या ठिकाणी माझं टार्गेट आहे पुढच्या वेळेचं, तुम्हाला सांगतो. या 5 पंचवार्षिक मधलं मी सगळ्याला बरोबर घेऊन, बाजार समितीचे काय, सरकारचे काय, माझे काय, आणि आणखीन कुठलाही व्यापारी पुढे येणार असेल त्याचे. आता त्या दिवशी पिंटूला सुद्धा म्हणलं टाक वेअर हाऊस कर, म्हणलं का ना पिंटू, असं तुम्ही पुढे या. 50 वेअर हाऊसची गरज आहे बार्शीमध्ये, 50 वेअर हाऊसची. भविष्य काळामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की माझी संकल्पना या ठिकाणी आहे. पहा, आता कुणी अभ्यास केला न केला, मी काय लय हुशार स्वतःला म्हणत नाही, पण मी अनुभवातून सांगतो की ज्यावेळेस शेतकऱ्याला अडचण येते किंवा सातत्यानं सरकारच्या माती काहीतरी खापर फुटते, त्याला एकमेव कारण असतं की जी काय आवक येते एका टायमाला, पहिल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये मोठा फ्लो येतो, त्यावेळेस नाणेबीड होती, पैसा कमी पडतो. आणि त्यावेळेस जर सरकारचे काटे नाही लागले तर भाव दन करणं पडतो. तर मी 12 काटे बाजार समितीमध्ये शासनानं सुद्धा खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी केली, ती मागणी सुद्धा मी मंजूर करून घेणार. त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा वेअर हाऊस जी करणार आहे ना आपण मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याचं एकमेव कारण 50 वेअर हाऊसचं टार्गेट आहे. अजिबात शेतकऱ्याने सुद्धा आता व्यापारी व्हायला पाहिजे. शेतकऱ्याने सुद्धा जसं स्टॉक कमी भावामधला एखादा उद्योजक किंवा व्यापारी करतोय, तसं शेतकऱ्याला सुद्धा आता 6% व्याजदरानं इथं रक्कम मिळते. परंतु गोडवानं जर मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीची उपलब्ध झाली आणि भाडं जर लागलं नाही तर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी पैसे, म्हणजे जेव्हा विकायचा माल त्यावेळेस विकू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बिनव्याजी त्याला 75% रक्कम कशी देता येईल हे सुद्धा मी चार्ट तयार केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण शासन स्तरावरती प्रयत्न करतोय. म्हणजे ह्याचा विचार करा की नेमकं आपला बार्शी पॅटर्न आज राज्यामध्ये सुद्धा कुणाच्या काही लक्षात. आणि सोयाबीनचं मी त्या दिवशी सांगितलं सगळ्याला, वाढतंय, काळजी करू नका. नक्कीच तुम्हाला सांगतो, मी भविष्यवाला नाही, पण 5,000 पर्यंत जाईल दिलीप शेठ, काय स्टॉक सगळे काळजी करू नका. शेतकऱ्याचं नुकसान सरकार करणार नाही. माझी फडणवीस साहेबाची त्या दिवशी 1.25 ते 1.5 तास आम्ही बसलो होतो, चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबाला पण मी सगळं पाठवले, त्यांच्याबरोबर बोललोय. साहेब काय पण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करा, परंतु 5,000 पर्यंत आकडा येऊ द्या. बहुतेक आता 43-44 झालं असेल बाजारात. किती झालं बाजारात 44 झालं, म्हणजे 42 मी त्या दिवशी आल्यापासून वाढत चाललंय. मी त्या दिवशी फोन केले होते सगळ्याला, माहित पडलं की त्याच्यामुळं कुठल्या आयटमला काय. आता उडदाचं सुद्धा 82 आहे, मी त्याची सुद्धा ऍडव्हान्स संतोष हिंट दिली की जर लय फ्लो झाला तर म्हणलं एका दिवस 74 रुपये हमी भाव आहे, त्याच्यातनं काय तर कमी होऊन शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या म्हणून त्याचं पण पत्र दिलंय.
तसं पण सांगितलंय 12 महिने काटे लावा ही पण विनंती केलेली आहे. अशा रीतीनं तुम्हाला एक नशिबानं चांगला एक शेतकरी पण आणि व्यवसायात असलेला माणूस पण सापडला इथं. त्यामुळं माझी नम्रतेची विनंती की कॉम्पिटिशन मध्ये उतरा. एकामेकाचं काय उन्ह धुणं काढण्यापेक्षा किंवा कोण चांगलं वाईट हे म्हणण्यापेक्षा फक्त तुम्हाला तालुक्याला व्यापारी असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, माता भगिनी असतील, तरुण वर्ग आहे, सगळ्याला उद्योग मिळाला पाहिजे, पोटा पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे, सगळ्यांनी खेळी मिळून राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही किंवा मी किंवा माझा परिवार काम करणार आहे. आमच्या परिवारापासून कोणीही टेन्शन किंवा तणाव घेण्याचं काही कारण नाही. बाबा काका आम्हाला संध्याकाळी चपटी लागत नाही, आम्हाला मटणाचा तुकडा लागत नाही. आम्ही कुठल्या व्यापाऱ्याला दिवाळ काढ तू काळजी करू नको, मी तुझ्या मागे आहे, मला 2-3 दिवस डबे आणून दे कधी म्हणणार नाही. आम्ही कधी कुणाचं एका डब्याची एका घासाची सुद्धा अपेक्षा करणारा आमचा परिवार नाही. हात जोडून मी सांगतो फक्त एवढंच की आमचा परिवार थोडा शिस्तबद्ध आहे. शिस्त लावली तर वाईट वाटून घेऊ नका, ती चांगल्यासाठीच आहे. आणि भरपूर कॉम्पिटिशन मध्ये उतरा. कुणाला बँका सरकार काय ताकद लागते मला सांगा, फक्त इथं शेतकऱ्याला कोणी मारू नका एवढीच माझी नम्रतेची विनंती करतो. दिल खुला धंदा करा, हाही काळजी करू नका, मनसोक्त धंदा करा, कोणी तणावामध्ये येऊ नका. फक्त विनाकारण एकदा 2दा 3दा 99 100 वेळेस मात्र 100 वेळेस काय खोड करायला लागलो तर सावध राहा. एवढंच माझी नम्रतेची विनंती आहे. आणि सगळ्यांनी रणवीरला एवढं प्रेम दिलं. लहान असताना सुद्धा सगळ्या बाजार समितीनं सगळ्या घटकांनी आज व्यापारी असतील, हमाल, कोलार, चाळणी कामगार, माझे सर्व शेतकरी बांधव यांनी भरभरून प्रेम दिलं. आणि या ठिकाणी त्यांनी आल्यापासून जवळपास 2 कोटीचा 12 कोटीच्या पुढे सेल्स गेला. एवढं सुंदर, कारण जिथं लक्ष्मीचं वास्तव्य जी आज प्रसन्नता या बाजार समितीमध्ये दिसते, त्याच्या हातनं चांगली कामं करण्यामध्ये सगळ्याच घटकांनी योगदान दिलं. आणि तुमच्या शेवटी शेतच्या पैशावरतीच या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी करदाते, ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घाम गाळून धान्य आणलं, त्याच्यावरती या ठिकाणी काय उत्पन्न झालं, त्या उत्पन्नातनं आपण सगळ्या गोष्टी करू शकलो. त्या सगळ्या घटकाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा रणवीरला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मीच त्याचा वडील म्हणून आभार मानतो. आणि आता नाना सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं सगळं चांगली वागणूक देईन. कुठंही नानाची तक्रार माझ्याकडे येईल असं नानाकडनं कृत्य होणार नाही असं मी त्याच्या वतीने शब्द देऊन माझे 2 शब्द सांगतो.